नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुम्हाला एका नवीन जॉबचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जाहिरात ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. काय आहे जाहिरात, कोणते कोणते पद असणार आहेत, काय लागणारी पात्रता, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे. 30 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 20 मे 2025. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. तर यासाठी पद कोणते असणार आहे ते आता बघूया. पहिलं जे पद असणार आहे ते असणार आहे असिस्टंट मॅनेजर क्रेडिट. यासाठी वॅकन्सी असणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी जे असणार आहे ते असणार आहे 250. ही सेंट्रल लेवलची वॅकन्सी असणार आहे. ऑल इंडियाचे कॅन्डिडेट ह्यासाठी एलिजिबल असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर दुसरं जे पद असणार आहे ते असणार आहे असिस्टंट मॅनेजर IT. नंबर ऑफ वॅकन्सी ह्यासाठी सुद्धा 250. अशा टोटल 500 वॅकन्सी असणार आहे. पगार जो असणार आहे तो 48,480 पासून तुम्हाला 85,920 रुपये इतका पगार तुमचा राहणार आहे. या दुसऱ्या पदासाठी सुद्धा सेम पगार असणार आहे. 48,480 पासून 85,920 रुपये इतका पगार तुमचा राहणार आहे. त्याचबरोबर हा जो असणार आहे तो बेसिक पे असणार आहे. इतर तुम्हाला जे काही भत्ते असणार आहे ते सुद्धा तुम्हाला ॲड करून दिले जाणार आहेत. म्हणजे पगार बघू शकता, पगार हा हाय लेवलचा असणार आहे. जर यासाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्यानंतर इथे त्यांनी कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण दिले आहे, ते तुम्ही सविस्तर या PDF मध्ये बघू शकता. त्याचबरोबर आता आपण बघूया ह्यासाठी इलिजिबिलिटी काय लागणार आहे, कोणते कोणते विद्यार्थी ह्यासाठी पात्र होणार आहेत, ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आता आपण बघूया. त्यासाठी इथे बघू शकता पहिलं पद आहे असिस्टंट मॅनेजर. त्यासाठी एज लिमिट किती लागणार आहे, कमीत कमी 22, जास्तीत जास्त 30. ही एज लिमिट मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. बाकीच्या ज्या काही कॅटेगरी आहे SC किंवा ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट दिली जाणार आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षांची सूट इथे असणार आहे. त्याचबरोबर आपण बघूया क्वालिफिकेशन काय लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, म्हणजे तुमच्याकडे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल कोणत्याही शाखेतून तर यासाठी तुम्ही पात्र असणार आहात. मात्र त्याचबरोबर तुम्हाला CA, CMA किंवा तुमचा CS कोर्स कंप्लीट असणे गरजेचं असणार आहे. हे क्वालिफिकेशन लागणार आहे. या व्यतिरिक्त हे क्वालिफिकेशन नसेल, या व्यतिरिक्त तुम्हाला फुल टाईम रेग्युलर MBA, MMS, PGDM हे तुमचं झाले असेल कशामध्ये, फायनान्समध्ये, तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. त्याचबरोबर ह्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स इथे लागणार नाही आहे. हा जो काही असणार आहे डिझायरेबल एक्सपिरियन्स असणार आहे. नसेल तरी चालेल, असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर दुसरं जे पद आहे ते असणार आहे असिस्टंट मॅनेजर IT. यासाठी पण सेम असणार आहे एज लिमिट 22-30. त्याचबरोबर क्वालिफिकेशन लागणार आहे फुल टाईम BE झाले असेल, BTech झाले असेल, MCA झालं असेल तुमचं कशामध्ये, कम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग किंवा IT मध्ये जर झाले असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. त्याचबरोबर इथे त्याने डिझायरेबल सर्टिफिकेशन दिले आहे. हे कंपल्सरी नसणार आहे. जर असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी मात्र तुम्हाला 1 वर्षाचा मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये लागणार आहे. त्याचबरोबर आता आपण बघूया ह्यासाठी सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, तुमची निवड कोणत्या प्रकारे असणार आहे ते आपण आता डिटेलमध्ये बघूया. तर सिलेक्शन प्रोसेस ही तुमची 3 फेजमध्ये असणार आहे. एक तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे, त्याचबरोबर ग्रुप डिस्कशन आणि तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू इथे असणार आहे. या 3 फेजमध्ये तुमचं सिलेक्शन असणार आहे. जी काही ऑनलाईन एक्झाम असणार आहे त्यासाठी इथे त्यांनी पार्ट 1, पार्ट 2 या 2 टाईपमध्ये ऑनलाईन एक्झाम तुमचे होणार आहे. ह्यासाठी त्यांनी सिलेबससुद्धा मेन्शन इथे केलं आहे, हे तुम्ही सविस्तर इथे बघू शकता. त्याचबरोबर त्यानंतर तुमचा जो काही असणार आहे ग्रुप डिस्कशनचा एक राऊंड असणार आहे. त्यानंतर तुमचा पर्सनल एक इंटरव्ह्यू होणार आहे. त्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन यामध्ये असणार आहे. ह्या 3 फेजेस सिलेक्शन प्रोसेसमध्ये असणार आहे. यासाठी एक्झाम सेंटर कुठे असणार आहेत ते आपण बघूया. इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर असणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी सेंटर हे असणार आहेत. त्याचबरोबर यासाठी अर्ज कुठे करायचा ते आपण आता बघूया. अर्ज हा तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ही जी असणार आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इथे त्यांनी अर्जाबद्दलची प्रोसिजर डिटेलमध्ये सविस्तर एक्सप्लेन केलेली आहे. त्याचबरोबर अर्जासोबत फी किती लागणार आहे इथे बघू शकता. जी काही SC, ST, PWD कॅटेगरी असणार आहे त्यासाठी तुम्हाला 177 रुपये इतकी फीज राहणार आहे. त्याचबरोबर अदर ज्या काही कॅटेगरी असणार आहे ओपन, EWS किंवा OBC त्यासाठी तुम्हाला 1,180 रुपये इतकी फीज इथे राहणार आहे. ही फी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनसोबतच भरायची आहे. त्यानंतर इतर सर्व डॉक्युमेंट रिलेटेड माहितीसुद्धा त्यांनी या PDF मध्ये दिली आहे. ही जी PDF असणार मित्रांनो ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करा. PDF एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तरच यासाठी अर्ज करू शकता.
तर अशा प्रकारे ही सर्व जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।